शेतकरी कामगार पक्ष हा केडर बेस्ड पक्ष आहे। येथे कार्यकर्ता जो घडतो तो इथून निघत नाही। ज्याला विचारांशी बांधिलकी आहे तो या विचारांशी एवढा सक्षमपणे या पक्षाशी ठाम आहे की तो इथून हलायचं म्हणजे नाव घेणार नाही। जे काही स्थित्यंतर प्रत्यंतर झाली आहेत त्याच्याबद्दल आम्हाला काही किंतु परंतु काहीच नाही आहे। परंतु येणार दिवस हे शेतकरी कामगार पक्षाचे असतील। जे पुरोगामी विचार आहेत त्या पक्षाच्या विचारांच्या पक्षाचाच यापुढे राज्य चालणार आहे असे संकेत या निमित्ताने मिळाले आहेत। काल परवा आपण जे जंतर मंतरवरती जे आंदोलन बघितलं त्या ठिकाणी आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आमचे जे प्रवक्ते आहेत त्या प्रवक्त्यांनी देखील पाठिंबा दिला होता। आणि खऱ्या अर्थानं त्यानंतर जी मुंबईमध्ये जी सभा झाली जिथं सर्वपक्षीय सभा झाली, तिरंगा सभा झाली, तिथे देखील आमच्या पक्षाच्या प्रवक्त्या स्टेजवरती हजर होत्या। आणि आमचं यंग जनरेशन जे आहे ते खऱ्या अर्थानं या सरकारला कंटाळलेलं आहे, त्यांच्या या धर्मांध प्रवृत्तीला कंटाळलेला आहे। त्याचाच प्रत्यय उद्या या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। आणि या ठिकाणचा प्रत्येक कार्यकर्ता हा चिडून उठणार आहे, चिडून उठलेलाच आहे। आणि त्यांना एक दिशा देण्याचं काम उद्या या व्यासपीठावरून होणार आहे, या विचारपीठावरून होणार आहे। म्हणून माझी सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना, आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि या ठिकाणी ज्यांना विचार ऐकायचे आहेत आणि या धर्मांध शक्तीला उत्तर द्यायचं आहे त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं मला वाटतं। म्हणूनच या आयोजकांच्या वतीनं मी विनंती करतो की खरोखरच उद्या जर विचार ऐकायचे असतील तर या ठिकाणी यायचं आहे। हा एक एल्गार आहे, या एल्गाराच्या निमित्ताने आपण हजर राहावं असं मला वाटतं।